अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प। 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट उपलब्ध, आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती, पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के 20 फुटी रुंदीचे रस्ते, संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा। पत्ता गजानन नगर, जुना कासेगाव रस्ता, गजानन महाराज मठालगत, पंढरपूर। संपर्क 878 815 1739 848 291 9999। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करून बीडचे खासदार झालेल्या बजरंग सोनवणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे। या याचिकेवर आज न्यायमूर्ती एस वाघवसे यांच्यासमोर सुनावणी झाली। या सुनावणीत बजरंग सोनवणे यांना 4 आठवड्यात कारणे दाखवा अशी नोटीस बजावण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिलेत। यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। बीडचे माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, ॲडव्होकेट नारायण शिरसाट यांनी ॲडव्होकेट शशिकांत शेकडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी भाजप नेत्या पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा लोकसभेत 6553 मतांनी पराभव केला। बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका ही उच्च न्यायालयात खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेली होती। या याचिकेत बजरंग सोनवणे यांना निवडून आल्याचं जाहीर केलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे। दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय की काही मतदान केंद्रावरील मतांवर आक्षेप घेण्यात आलाय। तसेच पोलिंग बूथ केंद्राची संख्या वाढवताना राजपत्रानुसार प्रसिद्ध करणं गरजेचं असतानाही निवडणुकीच्या ऐन 3 दिवसाआधी पोलिंग बूथ केंद्र वाढवले। यामुळे एकूण 4261 लोक मतदानापासून वंचित राहिलेत। हे बूथ कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर आहेत। तसेच पोलिंग बूथचे मतदान हे मतमोजणी करताना मोजता येणार नाही। ते मतदान हे अवैध असून त्याच्यावर आक्षेप घेण्यात आलाय। बीडमध्ये मतदानाच्या 2 दिवस आधी बूथ क्रमांक 86A, 130A, 139A, 140A, 170A, 190A, 12A असे एकूण 7 बूथ अचानक वाढवल्यानं 4261 मतदारांना मतदान करता आलं नाही। तर माजलगाव शहरामधील बूथ क्रमांक 68 केंद्रावरील EVM मशीनमधील घोळामुळे 774 मतदान हे मोजण्यात आलेलं नाही। अवैध असणारे 1156 पोस्टल मतदान हे बेकायदेशीरपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केलेलं आहे। त्याबरोबरच निवडणूक निर्णय घोषित करताना 909 मतांचा फरक आढळला। सर्व मतदान निवडणुकीच्या निकालावर परिणामकारक ठरणारे आहेत। तसेच बजरंग सोनवणे नामनिर्देशन फॉर्म भरताना शपथपत्रात खोटी माहिती पुरवलेली आहे। या मुद्द्यांवर खंडपीठानं याचिका दाखल करून घेतलेली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।